श्री गोकर्ण महाबळेश्वर तीर्थक्षेत्र ह्या तीर्थक्षेत्री आल्यानंतर सर्वात अगोदर आपण विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांचं दर्शन घ्यायचं आहे. त्यांचंही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. जेव्हा रावण जे आत्मलिंग आहे महादेवांचं आत्मलिंग घेऊन जात होते तेव्हा विघ्नहर्ता गणपती बाप्पा गुराखीच्या रूपात या ठिकाणी आलेले आणि शिवलिंग ह्याच ठिकाणी म्हणजे गोकर्ण तीर्थक्षेत्री जे आत्मलिंग आहे महादेवांचं ते स्थापन केलेलं ते विघ्नहर्ता गणपती बाप्पांनीच केलेलं. आणि म्हणूनच जेव्हाही गोकर्ण या तीर्थक्षेत्री याल तर गणपती बाप्पांच्या दर्शनानंतरच आपण महादेवांच्या दर्शनाला जायचं आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. ह्या ठिकाणी तुम्ही अभिषेक देखील करू शकतात. तर जलाभिषेक किंवा दुग्ध अभिषेक करणार असतील, पंचामृत अभिषेक करणार असतील तर तिथे ते पावती फाडायची आणि त्यानंतर आपण अभिषेक करू शकतो. पण एक लक्षात घ्या, त्या ठिकाणी कोणत्याही मंदिरात गेलात तरीही तुम्ही सोवळं परिधान केलेलं असावं आणि महिलांनी साडी किंवा ड्रेस असावं. श्री गोकर्ण महाबळेश्वर या तीर्थक्षेत्राचा उल्लेख श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथात आढळतो. त्याचबरोबर शिवलीलामृत आहे तर ह्या ग्रंथात देखील गोकर्ण महाबळेश्वरचा उल्लेख आहे. अतिशय छान आणि सविस्तर माहिती त्या अध्यायांमध्ये दिलेली आहे. तर त्याचबरोबर श्रीपाद वल्लभ यांनी 3 वर्ष ह्या ठिकाणी वास्तव्य केल्याचं आढळतं. तर ते देखील अतिशय सुंदर असं मंदिर आहे. गोकर्ण महाबळेश्वर हे कर्नाटक राज्यात उत्तर कन्नड जिल्ह्यात अत्यंत पवित्र व प्रेक्षणीय समुद्रकिनारी गोकर्ण हे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी महाबळेश्वर नावाचं स्वयंभू असं शिवलिंग आहे. त्यांना आत्मलिंग देखील म्हटलं जातं. रावणाने घोर तपश्चर्या करून जे शिवाचं आत्मलिंग मिळवलं तर त्याचीच श्री गणेश यांनी या क्षेत्री स्थापना केलेली आहे. तर गोकर्ण महाबळेश्वर याला गोकर्ण असं नाव का म्हटलं जातं, गोकर्णच का म्हणतात, कारण जेव्हा रावणाने ते आत्मलिंग वर काढण्यासाठी जोर लावला, बळ लावलेलं आणि त्या आत्मलिंगाला पीळ बसला व ते गोकर्ण म्हणजे गाईच्या कानाच्या आकारासारखं झालं पण ते जमिनीच्या बाहेर आलं नाही. तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. गोकर्ण म्हणजे गाईच्या कानासारखा आणि महाबळेश्वर म्हणजे महाबल लावलेलं, म्हणून गोकर्ण महाबळेश्वर असं म्हटलं जातं. श्री गोकर्ण महाबळेश्वर या तीर्थक्षेत्री आल्यानंतर जर तुमची अभिषेक करायची इच्छा असेल तर ह्या ठिकाणी जे ऑफिस आहे तिथे तुम्ही पावती घेऊन जलाभिषेक किंवा पंचामृत अभिषेक किंवा दुग्ध अभिषेक त्याचप्रमाणे रुद्र अभिषेक देखील या ठिकाणी केला जातो. तर त्या पद्धतीने पावती घेऊन तुम्ही अभिषेक करू शकतात. प्रत्यक्ष शिवलिंगावर आपण अभिषेक करू शकतो. स्पर्श करून आपण दर्शन घेऊ शकतो. म्हणून ह्या ठिकाणी आल्यानंतर ही सुवर्ण संधी मात्र सोडू नका. रुद्राभिषेक असेल किंवा जल अभिषेक असेल, जो कुठला तुम्ही अभिषेक करणार असतील तर तो जरूर करा. त्याचबरोबर या ठिकाणी अभिषेक करण्यापूर्वी संकल्प करून घेतला जातो आणि नंतर अभिषेक करतात. खूप छान असं दर्शन होतं. प्रचंड गर्दी असेल तरीही दर्शन मात्र छान होतं. तर जेवढे दिवस तुम्ही या तीर्थक्षेत्री असाल तेवढे दिवस दर्शनाला जरूर जायचं आहे. 14 जानेवारी 2026 या पवित्र दिवशी मकर संक्रांत आणि गोकर्ण महाबळेश्वर तीर्थक्षेत्री पहाटे विघ्नहर्ता गणपती बाप्पांचा छान असा अभिषेक पूजा झाली. त्यानंतर मग गोकर्ण महाबळेश्वर यांच्या दर्शनासाठी आम्ही आलो. दूध चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर भगवंताच्या कृपेने आज आम्ही आलोय गोकर्ण महाबळेश्वर या ठिकाणी. आज आहे मकर संक्रांती आणि षटतिला एकादशीच्या छान शुभ आणि अतिशय पावन अशा मुहूर्तावर गोकर्ण महाबळेश्वर यांच्या दर्शनाला आपण आलोय. चला जाऊया दर्शनाला. नमः पार्वती पते हर हर महादेव शंभो. गोकर्ण महाबळेश्वर महादेव की जय. चला जाऊया. तिथे आहे श्री दत्तात्रेय भगवान यांचं सुंदर असं मंदिर आहे. गोकर्ण महाबळेश्वर या ठिकाणी आल्यानंतर अगोदर गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर महादेवांच्या दर्शनाला यायचं आहे. आम्ही आता पहाटे आलोय. काल संध्याकाळी देखील दर्शन झालेलं परमेश्वर कृपेने आणि आत्ता आम्ही लवकर आलोय. हर हर महादेव शंभो.
पहाटे 6 वाजेपासून तर 1 वाजेपर्यंत मंदिर सुरू असतं, तर त्या वेळात तुम्ही दर्शनाला येऊ शकतात. प्रचंड गर्दी असते, म्हणून पहाटे जेव्हा मंदिर उघडतं त्यापूर्वीच आपण येऊन रांगेत उभे राहू शकतात. आणि जर अभिषेक करणार असतील तर अभिषेक आहे, जल अभिषेक असेल किंवा पंचामृत अभिषेक असेल, दुग्ध अभिषेक असेल तर तो 8 वाजेपासून सुरू होतं. 8 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत अभिषेक करू शकतात. पण जर लवकर दर्शनाला आलात 6-6:30 वाजता जर आलात तर तेव्हा फक्त तुम्ही दर्शन करू शकतात. आणि संध्याकाळी देखील मंदिर 5 वाजता उघडतं, तर 5 वाजेनंतरही अभिषेक केला जातो. चला जाऊया दर्शनाला. हर हर महादेव. गोकर्ण या तीर्थक्षेत्री दर्शनाला याल तर पुरुषांनी सोवळं परिधान केलेलं असावं आणि महिलांनी साडी किंवा ड्रेस परिधान केलेला असावा. त्याशिवाय तुम्हाला मध्ये दर्शनाला जाऊ देणार नाहीत. मंदिर बाहेरून जेवढं सुंदर आहे तेवढंच आतल्या बाजूने देखील अतिशय सुंदर आहे. खूप छान वाटलेलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नम पार्वतीपते. हर हर महादेव शंभो. श्री गोकर्ण महाबळेश्वर महादेव की जय. महादेवांच्या आशीर्वादाने गोकर्ण महाबळेश्वरांचं मकर संक्रांती निमित्ताने अतिशय सुंदर अशा पावन आणि शुभ मुहूर्तावर दर्शन झालं. खूप छान झालं. दर्शनही अतिशय उत्तम झालं. गर्दी आहे पण दर्शन छान झालं. तर खूप छान वाटतंय. परमेश्वराची अशीच अखंड कृपा आमच्यावर राहो आणि प्रत्येकावर अखंड कृपा राहो. तीर्थक्षेत्रांचं असंच दर्शन घडत राहो. चला भेटूया थोड्या वेळात. नम पार्वतीपते. हर हर महादेव शंभो. कळसाचं दर्शन घ्या. चला हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नम पार्वतीपते. हर हर महादेव. गोकर्ण महाबळेश्वर महादेव की जय. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 14 जानेवारी 2026ला मकर संक्रांती. त्या दिवशी सर्वजण पहाटे लवकर उठून महादेवांचं आणि गणपती बाप्पांच्या दर्शनाला जाऊन आल्यानंतर पूजेला वेळ होता, कारण सौर याग त्या दिवशी होता. 2 दिवस ही पूजा होती. 13 तारखेला पूजा झाली आणि 14ला देखील पहाटे लवकरच पूजेला सुरुवात होणार होती. म्हणून सर्वजण दर्शनाला जाऊन आल्यानंतर पूजेला जरा वेळ होता, तोपर्यंत सर्वांनी चहा वगैरे घेतला. आणि ह्या ठिकाणी मकर संक्रांती निमित्ताने सर्वांनी हळदी कुंकू केलं. त्याचबरोबर छान असे व्हिडिओ देखील बनवले. आणि ह्या वेळेचा देखील ग्रुप अत्यंत मनमिळावू होता. सर्वजण खूप छान, सर्वांचा स्वभाव खूप छान होता. खूप आनंद वाटला सर्वांसोबत. त्यानंतर सौर याग या दिवशी होणार होता. तर पूजेला सुरुवात झालेली. सर्वजण पूजेसाठी बसलेले. आणि ह्या ठिकाणी जे दादा बसलेत तर नरेश दादा आहेत. तर आम्ही श्री दत्तधाम यात्रा परिवार ह्या ग्रुपसोबत आम्ही आलेलो. तर या सर्व दादांचे नंबर मी तुम्हाला कमेंटमध्ये पिन करते. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये देखील देईल. तुम्हाला कोणत्याही यात्रेत जायचं असेल तर यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकतात. श्री दत्तधाम यात्रा परिवार ह्या नावाने फेसबुकला पेज आहे. ते पेज तुम्ही फॉलो करू शकतात, की जेणेकरून तुम्हाला त्यांच्या येणाऱ्या नवनवीन यात्रांचं जे काही आयोजन असेल केलेलं तर ते तुम्हाला माहिती होईल. तुम्हाला योग्य वाटत असेल त्या यात्रेत तुम्ही सहभागी होऊ शकतात. गोकर्ण अशा पवित्र तीर्थक्षेत्री आणि मकर संक्रांतीच्या परमपवित्र पावन अशा मुहूर्तावर सौर याग ह्या ठिकाणी होत आहे. अतिशय छान पद्धतीने पूजाविधी झालेला. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे ब्राह्मण देवता आहेत तर त्यांनी देखील अतिशय सुस्पष्ट उच्चारात, आवाजात, मोठ्या आवाजात मंत्र उच्चार केलेला. खूप छान पद्धतीने ह्या ठिकाणी पूजा केली जाते. अनेक प्रकारचे याग ह्या
श्री दत्तधाम यात्रा परिवार ह्या दादांकडून होत असतात. म्हणूनच की आपण दर्शनाला तर आपण जातोच, पण त्यासोबतच जर त्या पवित्र तीर्थक्षेत्री याग होतात तर आपल्यालाही त्यांच्यात सहभागी होण्याचं सौभाग्य प्राप्त होतं. कारण आपण वैयक्तिकरित्या आपण एवढे मोठमोठे याग करू शकत नाही, अनेक गोष्टी असतात. पण जेव्हा आपण यांच्यासोबत जातो तर त्या गोष्टींचा आपल्यालाही लाभ मिळत असतो. खूप छान पद्धतीने पूजाविधी ह्या ठिकाणी झालेले आणि ज्या ठिकाणी आम्ही राहायला होतो त्याच ठिकाणी ही पूजा सुरू आहे. अमृताभिषेक स्नानं समर्पयामि सूर्यमंदो इदिरा तिथून घ्या सोमसूत्र तिथून घ्या ह्या ठिकाणी देखील तुम्ही पाहू शकतात की सर्व पुरुषांनी सोवळं परिधान केलेलं आहे आणि महिलांनी साडीच परिधान केलेली आहे. कारण दादांनी सुरुवातीलाच ग्रुपमध्ये अगदी स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली होती की कोणीही त्या ठिकाणी ड्रेस परिधान करायचा नाही. कारण त्या ठिकाणी सोवळं वगैरे जे काही असतं त्याचे कडक असे नियम पाळले जातात. आणि अगदी जेव्हा आम्ही तिथे प्रसाद ग्रहण करत होतो, जे काही बालभोग असेल किंवा दुपारचं महाप्रसाद असेल किंवा रात्रीचा असेल, तर जे आम्हाला जेवण वाढत होते, जो प्रसाद वाढत होते, तर ते देखील सोहळ्यामध्ये होते. अगदी सात्विक जेवण, त्याचबरोबर तेवढीच सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन या ठिकाणी सर्व पूजाविधी देखील होत असतात. मध्ये अगदी 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक दिलेला असायचा, त्यावेळेला हे शूट केलेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही लहान क्लिप शूट केलेलं. खूप छान वाटत होतं आणि पूजा बराच वेळ होती, असं नाही की फक्त अर्धा 1 तासाची वगैरे असेल, असं नव्हतं. अगदी सकाळपासून तर दुपारी 1:30-2 वाजेपर्यंत पूजा सुरू होती. दोघंही दिवस पूजा बराच वेळ असायची. पूजेला जरी प्रत्यक्ष त्या ठिकाणी दादा बसलेले आहेत, पण त्या ठिकाणी सर्व दत्तधाम यात्रा परिवार यांच्याकडून ती पूजा होत होती. त्याचबरोबर त्या ठिकाणी जेवढेही लोक उपस्थित होते, तर सर्वांचं नाव, गोत्र, त्याचबरोबर नक्षत्र वगैरे, जन्म नक्षत्र, जन्मरास वगैरे सर्व काही त्यांनी संकल्पाच्या वेळी अगोदरच ते लिहून आणायला सांगितलेलं होतं. आणि ज्या दिवशी संकल्प झाला 13 जानेवारीला संकल्प पूजा झाली, तेव्हा प्रत्येकाचं नाव, राशी, गोत्र, त्याचबरोबर नक्षत्र हे सर्व काही उल्लेख करून मग संकल्प केलेला. म्हणून ही पूजा सर्वांकडून झालेली आहे. सौर याग हा फक्त त्यांनी एकट्यांनी न करता सर्वांना त्याच्यात सहभागी करून घेतलं, हीच खूप मोठी गोष्ट आहे. सर्वांकडून सौर यागचं छान असं दर्शन झालं, पूजेमध्ये सहभागी होता आलं. त्यासाठी दत्तधाम यात्रा परिवार आणि त्या सर्व दादांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. सर्व पूजाविधी झाल्यानंतर सौरसूक्ताचे जे आवर्तनं होती, ती सौरसूक्ताची आवर्तनं झाली आणि त्यानंतर मग हवन ह्या ठिकाणी सुरू झालेलं आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी पूजेला सुरुवात होण्यापूर्वी त्या ठिकाणी सूर्यनमस्कार झाले. 151 सूर्यनमस्कार सर्वांकडून सूर्यनमस्कार करून घेतले आणि त्यानंतर पूजेला सुरुवात झालेली. पूजाविधी झाल्यानंतर सौरसूक्ताची आवर्तनं झाली, हवन झाला आणि त्यानंतर ब्राह्मण देवता सर्वजण आशीर्वचन देण्यासाठी त्या ठिकाणी बसलेले, सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी बसलेले. आणि त्यानंतर आता व्हिडिओमध्ये हे जे ब्राह्मण देवता आहेत तर हे सौर यागाचं महत्त्व काय आहे हे आम्हाला समजावून सांगत होते. सुरुवातीलाही त्यांनी सांगितलेलं, पण पूजाविधीमध्ये आपण काय काय केलं हे पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं. म्हणलं तो जगाचा आत्मा, आपला असा आत्मशक्तीचा मंत्र, त्याच्याने उपासना केली. उपासना कसं आहे माहिती आहे का? गणपतीला नैवेद्य, शंकराला अभिषेक, देवीला अर्चना, विष्णूला अलंकार, सूर्याला नमस्कार, असं 5 तत्व आहे आपल्याला. 5 तत्वाने आपला देह अख्ख्या ब्रह्मांड निर्माण झाले. 5 तत्व म्हणले तर आकाश, अग्नी, वायू, पृथ्वी, जल, असं 5 तत्व आहे. 5 तत्वाला 5 देवताचा अभिमान आहे. सूर्य आहे तो तेजस तत्वाला अभिमान देत आहे. अशा पद्धतीने मकर संक्रांतीच्या शुभ परमपवित्र दिव्य अशा मुहूर्तावर गोकर्ण या ठिकाणी जे सौर याग आहे तो संपन्न झाला. छान अशी पूजाविधी झाली. त्यानंतर मग सर्वांनी महाप्रसाद घेतला. त्याचबरोबर त्या दिवशी एकादशी होती, षटतिला एकादशी होती. तर ज्यांचा उपवास होता त्यांनी उपवासाचं वगैरे ग्रहण केला प्रसाद. आणि त्यानंतर मग सर्वजण आराम करत होते. आणि नंतर 5 वाजेला सर्वांनी ज्या मंदिरात दर्शन राहिलं होतं तिथे दर्शनाला गेलेले. जसं की मी अगोदरच सांगितलेलं की श्रीपाद श्रीवल्लभ यांनी 3 वर्ष ह्या गोकर्ण महाबळेश्वर तीर्थक्षेत्री वास्तव्य केलेलं, त्या ठिकाणी आम्ही दर्शनाला गेलेलो. त्याचबरोबर बालाजींचंही अतिशय सुंदर असं मंदिर आहे, तिथेही दर्शनाला गेलो. बरीच मंदिरं आहेत गोकर्ण या तीर्थक्षेत्री. तर ज्या ठिकाणी राहिलं होतं तिथे सर्वजण दर्शनाला गेले. आणि त्यानंतर दर्शन करून आल्यानंतर संध्याकाळी देखील महाप्रसाद वगैरे होता, तो सर्वांनी ग्रहण केला. आणि त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहतायत की रथयात्रा आहे. तर गोकर्ण महाबळेश्वर या तीर्थक्षेत्री आम्ही ज्या ठिकाणी राहिला होतो त्याच्या अगदी समोरच रथ उभा होता आणि आम्हाला माहिती नव्हतं की आज रथयात्रा होणार आहे. तर भगवंताच्या कृपेने रथयात्रेत सहभागी होण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. कारण हा जो रथ आहे तर रथयात्रा ही फक्त विशेष असा पर्व असतो, तर त्याच वेळेला रथयात्रा निघत असते. तर रथामध्ये महाबळेश्वर महादेव यांचं प्रतिमा असते. आणि हा रथ आता ज्या ठिकाणी उभा आहे तिथून तर बालाजींचं जे मंदिर आहे अगदी पुढे, तर बालाजींच्या मंदिरापर्यंत हा रथ जात असतो. तर त्या ठिकाणी म्हणजे हरी आणि हर यांची हरिहर भेट त्या ठिकाणी होते आणि तिथूनच पुन्हा रथ अजून ह्या ठिकाणी आणला जातो. तर अशा पद्धतीने जो विशेष पर्व असतो तेव्हा रथयात्रा निघत असते. रथयात्रेमध्ये सहभागी झाल्याचा आनंद तर अगदी अवर्णनीयच आहे. त्यानंतर सर्वजण एकत्र जमले आणि रात्री देखील सत्संग झालेला, छान अशी भजनं म्हटली गेली. त्यानंतर सर्वजण आपापल्या रूममध्ये जाऊन झोपी गेले. कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला पहाटे लवकर उठून गणपती बाप्पांचं आणि मुरुडेश्वर या ठिकाणी देखील दर्शनाला जायचं होतं आणि त्याच दिवशी आमचा परतीचा प्रवास होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून आम्ही सर्वांनी बालभोग वगैरे घेतला आणि मग नंतर सर्वजण एडगुंजी या ठिकाणी गणपती बाप्पांच्या दर्शनाला आलोय, जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहत आहात. तर हे आहे एडगुंजी. हे विघ्नहर्ता गणपती बाप्पांचं हे पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे. जेव्हाही गोकर्णाला याल तर ह्या ठिकाणी दर्शनाला जरूर या. एडगुंजी या ठिकाणाला देखील पौराणिक असं कथा आहेत आणि त्यांचंही तेवढंच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर एडगुंजी हे जे गणपती बाप्पांना समर्पित असं हे मंदिर आहे. तर कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील एडगुंजी शहरात भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित मुरुडेश्वर जवळील धार्मिक स्थळांपैकी एक आहे. आणि धार्मिक स्थळ म्हणून या मंदिराची अतिशय लोकप्रियता आहे. दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणात हे मंदिर आहे. खूप छान असं ह्या ठिकाणी देखील दर्शन झालेलं. तर जेव्हाही तुम्ही याल गोकर्ण महाबळेश्वर तीर्थक्षेत्री आल्यानंतर ह्या तीर्थक्षेत्री दर्शनाला जरूर या. याचे देखील अनन्यसाधारण असं धार्मिक महत्त्व आहे.
प्रत्येक स्थानाचं जे स्थान महात्म्य असतं ते देखील वैशिष्ट्यपूर्ण मानलं जातं आणि म्हणूनच आपण त्या ठिकाणी दर्शनाला जायलाच हवं. तर ह्या ठिकाणी दर्शनाला आल्यानंतर खूप सुंदर असं दर्शन झालं. विघ्नहर्ता गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती आहे. द्विभुज स्वरूपातील ही मूर्ती आहे. गणपती बाप्पांचं छान असं दर्शन झालं आणि त्यानंतर मग आम्ही ज्या ठिकाणी आमच्या बसेस उभ्या होत्या त्या ठिकाणी आम्ही आलो. तर रस्त्याने असे छान छान दुकानं होती, अनेक वस्तू त्या ठिकाणी होत्या. आमच्या सोबत असलेल्या काहींनी त्या ठिकाणी शॉपिंग केली, तर काहींनी फक्त त्या वस्तू पाहण्याचा आनंद घेतला. अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य अशा वातावरणात हे गणपती बाप्पांचं मंदिर आहे. खूप नारळाची झाडं होती, म्हणजेच गोकर्णहून जेव्हा आम्ही ह्या ठिकाणी आलो, एडगुंजी या ठिकाणी आलो, तेव्हा देखील अतिशय निसर्गरम्य असं वातावरण होतं. खूप छान अशी भरपूर नारळाची झाडं होती. पाहून अतिशय आनंद वाटत होता. खूप छान अशा तीर्थक्षेत्री आल्यानंतर आध्यात्मिक वातावरण, त्याचबरोबर निसर्गाची साथ खूप छान वाटलेलं. हर 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 हर. गणपती बाप्पांच्या दर्शनानंतर आम्ही सर्वजण आता मुरुडेश्वर या ठिकाणी दर्शनाला जातोय. तर मुरुडेश्वर या ठिकाणी देखील अतिशय सुंदर असं मंदिर आहे. बाहेरून जेवढं छान दिसतंय तेवढंच आतल्या बाजूने देखील अतिशय सुंदर आहे. त्याचबरोबर अनेक मंदिरं त्या ठिकाणी आहेत. दत्तात्रेयांचं आहे, महादेवांचं आहे, पार्वती मातेचं मंदिर आहे, त्याचबरोबर बजरंगबली हनुमानजींचंही मंदिर आहे. खूप छान दर्शन झाली. मुरुडेश्वरला आल्यानंतरही आतल्या बाजूला अतिशय छान अशी मंदिरं आहेत, सुंदर अशी दर्शन झाली. त्याचबरोबर ह्या ठिकाणी महाप्रसाद देखील असतो, तर तुम्ही इथे महाप्रसाद ग्रहण करू शकतात. दुपारी गोकर्ण, त्याचबरोबर गोकर्ण महाबळेश्वरच्या जवळची जी तीर्थक्षेत्र आहेत तर सर्वच ठिकाणी दुपारी मंदिरं बंद असतात. म्हणूनच मंदिरांची जी बंद होण्याची वेळ आहे त्यापूर्वीच आपण असं नियोजन करूनच दर्शनाला जायला हवं. आणि आमच्या दत्तधाम यात्रा परिवार यातले जे दादा आहेत त्यांचं नियोजन खूप छान असतं. ह्या ठिकाणी देखील आमचं अतिशय छान असं दर्शन झालं. मुरुडेश्वर समुद्रकिनारा हा कर्नाटकातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. एकीकडे या धार्मिक स्थळांचं दर्शन घडते, तसेच मुरुडेश्वर मंदिर परिसराच्या मागे विजयनगर साम्राज्याच्या काळातील एक किल्ला देखील आहे. त्यामुळे या परिसराचा पर्यटनाच्या माध्यमातूनही मोठा विकास झाला आहे. मुरुडेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे सूर्याची किरणे मंदिरावर पडतात तेव्हाचा नजारा अगदी पाहण्यासारखा असतो. तर टेकडीवर असलेलं मुरुडेश्वर मंदिर हे तीनही बाजूंनी पाण्याने वेढलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य अशा वातावरणात समुद्रकिनारा देखील अतिशय स्वच्छ आहे. त्याचबरोबर सुंदर अशी नारळाची झाडं आहेत आणि त्याच ठिकाणी मुरुडेश्वर मंदिर आहे. पौराणिक कथेनुसार अमरत्व प्राप्त करण्यासाठी लंकेचा राजा रावण हा भगवान शंकरांना प्रसन्न करून आत्मलिंग आपल्यासोबत लंकेला घेऊन जात होते. ही जी कथा आहे ही आपल्याला सर्वांना माहीतच आहे. तर जेव्हा गणपती बाप्पांनी त्या गुराखीच्या रूपात येऊन ते शिवलिंग गोकर्ण या तीर्थक्षेत्री स्थापन केलेलं, तर त्यावेळेला रावणाला प्रचंड राग आला. कारण महादेवांनी सांगितलेलं होतं की हे आत्मलिंग ज्या ठिकाणी ठेवलं जाईल त्याच ठिकाणी ते स्थापन होईल, तिथून ते कधीही हलणार नाही. आणि महादेवांनी असं सांगितलेलं रावणाला आठवलं आणि रावणाने खूप बळ लावून ते शिवलिंग त्या ठिकाणाहून उचलण्याचा प्रयत्न केला, पण ते शिवलिंग उचललं गेलं नाही. महाबळ लावलेलं, त्याचबरोबर ते महाबळ लावल्यामुळे त्या आत्मलिंगाचा आकार गोमातेच्या कर्णासारखा झाला. म्हणूनच त्या तीर्थक्षेत्राला गोकर्ण महाबळेश्वर असं म्हटलं जातं. तर शिवलिंग त्या ठिकाणाहून थोडं देखील हललं नाही. तेव्हा रावणाला प्रचंड राग आला आणि त्याच वेळेला शिवलिंग घेऊन जाताना रावणाने जे वस्त्र त्या शिवलिंगावर अंथरलेलं किंवा झाकलेलं होतं तर ते वस्त्र वाऱ्याने उडून मुरुडेश्वर या ठिकाणी आलेलं आणि त्याच ठिकाणी ते टेकडीसारखं निर्माण झालेलं. म्हणूनच या ठिकाणाचंही अनन्यसाधारण असं महत्त्व
महत्त्व आहे. कोणत्याही तीर्थामध्ये स्नान करण्यापूर्वी कोणता श्लोक बोलावा आणि त्याचं महत्त्व काय आहे हे दादांनी सांगितलेलं, आणि ती व्हिडिओ क्लिप मी आता या व्हिडिओमध्ये शेवटी ती जॉईन करते. हा कोटीतीर्थ स्नान केलेलं तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. अनंत जन्म कृतम पापम कोटी तीर्थे विनश्यन्ति असं म्हणून कुठल्याही तीर्थामध्ये स्नान करताना हा श्लोक म्हणायचा आणि 9 डुबक्या मारायच्या. 3 डुबक्या ज्या आहेत त्या आपल्या पूर्वजांना उत्तम सद्गती प्राप्त होऊ दे म्हणून, नंतरच्या 3 डुबक्या आपल्याला उत्तम फळ प्राप्त होऊ दे म्हणून, आणि नंतरच्या 3 डुबक्या आपल्या वंशजांना उत्तम फळ प्राप्त होऊ दे म्हणून, अशा टोटल 9 डुबक्या कुठल्याही तीर्थामध्ये स्नान करताना लावायच्या. अशा पद्धतीने गोकर्ण महाबळेश्वर तीर्थयात्रा सौर याग अतिशय आनंदात आणि निर्विघ्नपणे यशस्वीरित्या पार पडली. त्याचबरोबर गोकर्ण महाबळेश्वरचा भाग 1 हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. हर हर महादेव.